हिंगोली जिल्ह्याच्या वसमत इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीनं नुकतीच आज 19 जून रोजी वसमत विधानसभा मतदारसंघातील शेकडो कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता बैठक संपन्न झाली। संकल्प संघर्षाचा निर्धार निष्ठावंतांचा याप्रमाणे यापुढेही संघर्ष करत मागे झालेल्या विधानसभा निवडणुकीचा विचार करून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा पद्धतीने जिंकायच्या याबद्दल या बैठकीत चर्चा करण्यात आली। मागे झालेली विधानसभा निवडणूक ही बेईमानीने जिंकलेली निवडणूक होती, त्यामुळे त्यावर विचार न करता हे हरलेली मानसिकता किती दिवस ठेवायची असं म्हणत यावेळी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी पदाधिकारी यांना कार्यकर्त्यांना बळ दिल्याचं पाहायला मिळालं। आम्ही जिल्हावर बैठका घेणार आहोत, त्यापैकी ही आज वसमतला पहिली बैठक होती। मी सुरुवातीलाच तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद देतो की एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही आजच्या बैठकीला उपस्थित राहिला। सगळ्यांची भाषणं ऐकल्यानंतर मला प्रश्न पडतो की हरलेली मानसिकता किती दिवस ठेवणार। गेल्यानंतर एक दिवस रडायचं, 2 दिवस, फार दुःख असलं तर 13 दिवस, 13 दिवसाच्या पुढे तो विषय आला नाही पाहिजे। आणि सगळेच मोकळं बोलले, ही निवडणूक महाराष्ट्राची बेईमानीनं जिंकलेली निवडणूक आहे, ही काही लोकमतातून निवडणूक झालेली नाही। मी महाराष्ट्रावर फिरतो, अनेक आमदारांशी चर्चा करतो, अनेक नेत्यांशी चर्चा करतो। आपल्या जी आज चर्चा झाली हीच महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे। आणि जेव्हापासून भाजप सत्तेत आलाय, खरंच वेगवेगळे मार्ग अवलंबून, मग कधी भीती दाखवून, कधी पक्ष फोडून, कधी पक्ष आपल्या पक्षात घेऊन, कधी आरोप करून, कुणावरती तरी हजारो कोटीच्या घोटाळ्याचे आरोप करायचे आणि पुन्हा त्यांच्याकडे आलं की त्यांना मंत्री करायचं, असं महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये घडतंय। लोकशाही जी काँग्रेसनं मिळवून दिली, महात्मा गांधीने मिळवून दिली, जे स्वातंत्र्य सामान्य माणसाला बोलण्याचा, खंडण्याचा, न्यायालयात जाण्याचा, पोलीस स्टेशनला जाण्याचा, पैशाने सगळ्या गोष्टी होतात हा भ्रम मनातून काढून टाका। येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या तुमच्या निवडणुका आहेत, त्यामुळे मी तुमच्यासाठी फुल टाइम देणार आहे असा विश्वास देखील माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी कार्यकर्त्यांना दिला। कार्यकर्ते लढणारे कार्यकर्ते लढू जिल्हा परिषद आणि नगर परिषदेवरती, जमलं तर एकटी राष्ट्रवादी, नाही जमलं तर तुमच्या सूचनेप्रमाणे मित्र पक्षांशी बोलून तर आपला झेंडा निश्चित फडकू, एवढा आत्मविश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो। मी फुल टाइम देणार आहे। मी जिल्हा परिषद आणि नगरपालिकांना पूर्ण वेळ तुमच्यासाठी देणार आहे। तुम्ही किती निवडणुका माझ्यासाठी फिरले, त्याच्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये देतो, नेहमी देतो, त्यापेक्षा जादा वेळ देऊन तुम्ही आम्ही सगळे मिळून पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा झेंडा जिल्हा परिषद आणि नगरपालिकेवर फडकू, एवढा विश्वास देतो। थांबतो। जय। मैं लढने को तयार हूं अशी भूमिका कार्यकर्त्यांनी ठेवावी। मी आपल्या सोबत आहे। आपला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा झेंडा पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिकेवर नक्की फडकूया असा विश्वास देखील त्यांनी यावेळी बोलताना दिला। पण युद्धामध्ये केव्हाही आपली मैं लढने को तयार हूं ही भूमिका पाहिजे। पैशाचा अजिबात करू नका। मी किती निवडणुका लढवल्या, कधीच पैशाचा विचार केला नाही। खिशात पैसे नव्हते तेव्हा निवडणुका जिंकत होतो, थोडे खिशात पैसे आले त्यावेळी हारलो। त्याच्यामुळे पैशावर सगळं होतंय हा भ्रम तुम्ही मनातून काढून टाका। आपला मतदार अत्यंत सुजाण आहे, खूप विचारपूर्वक मतदान करतो, फक्त आपला संपर्क ठेवा, काय अवघड नाही। दिलीपराव म्हणाले त्याप्रमाणे राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांचा झेंडा जिल्हा परिषदवर, नगरपालिकेवर लागणं अजिबात अवघड नाही। हे जे सगळे जाहिरात फक्त सध्या सरकारमध्ये आहेत ना, काय खरं नाही, काहीही नाही। आपल्या जिल्ह्यामध्ये निवडून आले असतील तिन्ही एखाद्या विशिष्ट आघाडीचे, पण ते तिन्ही मी जी चर्चा केल्यात आणि लोक जे बोलतात त्यातून मला असं वाटतंय की ही कंपनी काहीतरी, यांनाही माहित नाही कसे आले चेहरे। तुम्ही म्हणा निवडणुकीच्या वेळी कसे होते,
मतमोजणीपर्यंत यांचे चेहरे कसे होते तुम्ही जस्ट लक्ष द्या काळातल्या कार्यकर्त्यांचे चेहरे कसे होते. आणि मग आता ते गुलाल उधळायला आम्ही बाहेर निघालो. दरवेळी मुंदडा साहेब मी लढायचो किंवा इतर कोणी लढायचो 5,000 ते 10,000 माणसं रस्त्यावर असायचे. त्यावेळी 1,000-1,500 माणसावर वर त्या रस्त्यावरती गुलाल उधळायला माणसं नव्हते. तर ती गोष्ट इतिहास जमा झाली. आता तुम्हाला नव्यानं पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं वसमत इथं कार्यकर्ता बैठक नुकतीच संपन्न झाली. यामध्ये राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, सर्कल प्रमुख, बूथ प्रमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. अनेक कार्यकर्त्यांनी तथा पदाधिकाऱ्यांनी यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी कार्यकर्ते तथा पदाधिकाऱ्यांना बळ दिल्यानं कार्यकर्ते तथा पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. उमेश चक्कर, प्रवाह नेटवर्क, हिंगोली.